नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आज कोणतीही नवीन जाहिरात नाही, मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे। तुम्हाला समजलं असेल जनरल नॉलेज, त्याचबरोबर येणाऱ्या आगामी एग्जामसाठी तुम्हाला एक खूप महत्त्वाची ठरणार आहे माहिती। जनरल इलेक्शन 2019 सुरू झालेले आहे, आपल्याला माहितीच आहे आणि याबद्दलचीच आपली आकडेवारी संपूर्ण आपण या ठिकाणी बघणार आहोत। किती नंबर ऑफ कॅन्डिडेट आहेत जे वोटिंग करणार आहेत, त्याचबरोबर कशा प्रकारे वोटिंग संपूर्ण होणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तसेच सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलला। तर बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे बघा। जनरल नॉलेजच्या दृष्टीने जनरल इलेक्शन 2019 सुरुवात झालेली आहे। टोटल बघा मित्रांनो, जनरल इलेक्शन 2019 जे आहे ती टोटल 7 फेजमध्ये होत आहे। ज्यामध्ये पहिली फेज जी आज झालेली आहे 11 एप्रिल 2019 रोजी होती, ज्यामध्ये 20 स्टेट ज्या होत्या ते सहभागी झालेल्या होत्या। 91 कॉन्स्टिट्युएन्सीसाठी ही जी आहे ती मतदान झालेलं आहे। त्यानंतर बघा दुसरी फेज आहे ती 18 एप्रिलला होणार आहे, ज्यामध्ये 13 स्टेट्स सामील आहेत, ज्यामध्ये जवळपास 97 कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मतदान होणार आहे। 23 एप्रिलला तिसरी फेज असणार आहे, 29 एप्रिलला चौथी फेज असणार आहे। त्यानंतर बघा 6 मे 2019ला जी आहे ती 5वी फेज असणार आहे आणि 6वी फेज बघा 12 मेला असणार आहे। शेवटची फेज जी असणार आहे ती 19 मे 2019ला होणार आहे। याच्या टोटल 7 फेजमध्ये ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो हे मतदान होत आहे। त्याचा निकाल जो आहे मित्रांनो 23 मे 2019ला लागणार आहे, त्यामुळे नक्कीच ती डेट तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे। 23 मे 2019 रोजी याचा निकाल लागणार आहे मित्रांनो। त्योहार सण साजरा केल्याप्रमाणे हे जे आहे ते साजरा केले जात आहे मित्रांनो, कारण नक्कीच आजपर्यंतची सर्वात मोठी लोकसभेच्या दृष्टीने जी आहे ती मतदान होत आहे मित्रांनो। काही आकडेवारी बघा मित्रांनो तुमच्याकडे गोळा केलेली आहे, नक्कीच तुम्हाला यामध्ये मदत होऊन जाईल। 900 दशलक्ष मतदार आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणुकीत मतदान करणार आहेत। ही जी निवडणूक होत आहे मित्रांनो, त्यामध्ये 900 दशलक्ष पात्र उमेदवार आहेत जे यामध्ये मतदान करण्यासाठी मतदान करणार आहेत। आतापर्यंतची सर्वात मोठी ही लोकशाहीची निवडणूक होणार आहे मित्रांनो। त्यानंतर बघा 432 दशलक्ष मतदानासाठी पात्र महिला यामध्ये आहेत। इतक्या प्रमाणात कुठे आतापर्यंत कधीच नव्हत्या मित्रांनो। 432 दशलक्ष एवढ्या मतदानासाठी पात्र महिला आहेत। त्यानंतर बघा 83 दशलक्ष नवीन मतदार जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, 83 दशलक्ष एवढा आकडा आहे। त्यानंतर बघा 15 दशलक्ष 18 आणि 19 वयोगटातील मतदार म्हणजे जे नवीनच आहेत, जवळपास पहिल्यांदा मतदान करणार असतील, या पण यामध्ये भरपूर असणार आहेत। 15 दशलक्ष असे आहेत जे 18 आणि 19 वयोगटातील आहेत। त्यानंतर बघा 38,000 ट्रान्सजेंडर समुदायातील मतदारांची संख्या आहे ती 38,000 आहे। त्यानंतर बघा मित्रांनो 38 दिवस संपूर्ण प्रक्रिया चालणार आहे, 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत। त्यानंतर जो 7 दिवसात असे मतदान होणार आहे 7 फेजमध्ये। 1.0335 दशलक्ष मतदान केंद्रांची एकूण संख्या बघा मित्रांनो 1.035 दशलक्ष एवढी मतदार केंद्रांची एकूण संख्या आहे। त्यानंतर बघा 2 किलोमीटर कोणत्याही दिलेल्या मतदानाच्या घरापासून ते जवळच्या मतदान केंद्रामध्ये किलोमीटरचे जास्तीत जास्त अंतर फक्त 2 किलोमीटर आहे मित्रांनो। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट 3.96 दशलक्ष या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची संख्या आहे। ईव्हीएम जे आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र जी आहेत ती 3.96 दशलक्ष एवढी आहेत। त्यानंतर बघा 1.7 दशलक्ष पेपर ट्रेल किंवा मतदान सत्यापित करण्यायोग्य पेपर ऑडिट ट्रेल मशीन, ज्यामध्ये बघा मतदानाचा दाखला देणारा हा एक डॉक्युमेंटरीचा रेकॉर्ड आहे। नवीन आपल्याला माहितीच आहे सुरू झालेला आहे, ज्याला आपण ज्यामध्ये आपण वोट कुणाला दिलं हे समजून जातं आपल्याला। पेपर ट्रेल किंवा मतदान सत्यापित करण्यायोग्य पेपर ऑडिट ट्रेल मशीन असं आपण त्याला म्हणतो। 1.7 दशलक्ष एवढ्या प्रमाणात ते आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो 8,000 आतापर्यंत 543 लोकसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल आहेत। 8,000 जणांनी आतापर्यंत अर्ज दाखल केलेले आहेत 543 लोकसभा जागांसाठी। त्यानंतर बघा मित्रांनो 11 लाख लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचारी जे आहेत ते 11 लाख एवढे आहेत मित्रांनो। 11 लाख निवडणूक कर्मचारी त्यांनी तैनात केलेले आहेत। त्यानंतर बघा 15,256 ताशीगंगा हिमाचल प्रदेशात जगातील सर्वात उंच मतदान केंद्राची उंचाई 15,256 मीटर। त्यानंतर बघा 35 किलोमीटर एक निवडणूक दल इतके प्रवास करतो की गुजरातमधील रिमोट गिर राष्ट्रीय उद्यानातील फक्त निवासी, जेथे एशियन सिंह मनुष्यापेक्षा जास्त आहेत, मतदान करू शकतात। मंदिर पुजाऱ्याला स्वतःचे मतदान केंद्र मिळते, त्याचबरोबर ईव्हीएम मशीन सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी असतं। बघा 35 किलोमीटर डिस्टन्स जावं लागतं त्या एरियामध्ये मतदान करण्यासाठी मित्रांनो, तिथल्या कॅन्डिडेट्सना मतदान पोहोचवण्यासाठी। त्यानंतर बघा 2293 नोंदणीकृत राजकीय पक्षांची संख्या एवढी आहे मित्रांनो। 2293 ही राजकीय पक्षांची संख्या आतापर्यंत आहे जे नोंदणीकृत आहे निवडणूक आयोगाकडे। नक्कीच मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती, मला जी स्टॅटिस्टिक्स मिळाली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबरोबर मित्रांनो एक महत्त्वाचा संदेश, मतदान नक्की करा। कोणाला करायचा हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, तो तुमच्या मनात यावा आवश्यक आहे। मात्र मतदान करायचे की नाही हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येऊ नये, कारण मतदान नक्की करा, त्यामुळेच आपली डेमोक्रेसी आहे ती स्ट्रॉंग होत असते। नक्कीच याबद्दल काही अपडेट असतील पुढचे मी तुम्हाला देत राहीन। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे सगळं अपडेट मिळून जातील।
धन्यवाद.